नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी केंद्र ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय विजयदत्त सोनवणे यांचा सन्मान करण्यात येत आहे. भक्ती योगी गटाचे उमेदवार यांचा सन्मान स्वतंत्रजी नानक तुकारामजी दाते यांनी सुद्धा सन्मान युकेचे चांगले सुनील तांबे यांच्यामध्ये पूर्ण झालेला आहे. सर्व ग्रामस्थांनी मला सांगण्यात आनंद वाटतो की बापूंना आपण बहुमत मताने निवडून दिल्यानंतर बापूंची पहिलीच सभा आपल्या पिंपळ गावामध्ये होती आहे. सर्वांनी त्याला स्वागत करायचं. आज या ठिकाणी आपल्या पिंपळ गावामध्ये विविध योगी गटाची जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीसाठी आपल्या वीर योगी गटामधून उमेदवार आहेत सोनीलजी जाधव, तसेच दुसऱ्या शिवसेनेचे आपल्या सौभाग्यताई नेताजी या पंचायत समिती कार्यामध्ये उमेदवार आहेत. आपल्या ग्रामस्थांच्या वतीने बळजबरीच्या मताने जसं आपण उमेदवारी दिल्यानंतर आपण निवडून देतो, त्याच पद्धतीने आपल्याला त्यांना निवडून द्यायचे. उमेदवार ते असले तरी आपल्याला मतदान आपण न करायचे आणि धनुष्यबाणाला करायचे हे सर्वांनी लक्षात घ्या. आपण त्यांना बळजबरीच्या मताने निवडून द्यायचं आहे. बापूंची गावात कामं पाहिली तर सर्व करोड रुपयांची कामं बापूंनी केली. सर्व अशी काम रोड दिसतात, सिमेंटचे रोड दिसतात, ग्रामपंचायत असतील, भरपूर काही निधी बापूंनी गावामध्ये दिलेला आहे. बापू परिसराचे असल्यामुळे कायम पिंपळगावावरती त्यांचं लक्ष आहे आणि कायम लक्ष होतं आणि आजही आहे. तर आपल्याला दोन्ही उमेदवारांना बरोबरच्या हाताने निवडून द्यायचं अशी मी सर्वांना विनंती करतो. जय महाराष्ट्र. यानंतर थोडं मनोगत व्यक्त करतील मला सांगत लांब पकड या ठिकाणी येत्या 2023 रोजी जिल्हा परिषद पंचायत समिती गणाच्या सार्वजनिक निवडणुका या ठिकाणी संपन्न होत असताना या ठिकाणी जिल्हा गटाचे जे अधिकृत उमेदवार आहेत ते तरुणच्या गावाचे सुपुत्र आणि आदरणीय सरपंच म्हणून त्यांनी या ठिकाणी आपल्या तरुणच्या गावामध्ये फसवून ठेवलेलं आहे. ते आदरणीय व्यक्तिमत्व सोनवणे जाधव, त्याचप्रमाणे या ठिकाणी पंचायत समिती गणातून पूजाताई साधू मोलाकी या ठिकाणी गृहिणी म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांना या ठिकाणी अधिकृत उमेदवार मिळाले आणि त्याच निमित्तानं आपण या निवडणुकीच्या सार्वजनिकमध्ये आपण उपस्थित आहोत. या निमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरंदरचे भाग्यवित आहे आणि आपल्या सर्वांच्या या ठिकाणी सन्माननीय विजय बापू सुतारे हे या ठिकाणी आपला संबंधित करण्यासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांची या ठिकाणी खऱ्या अर्थानं आत्तापूर तालुका या ठिकाणी शिवसेना प्रमुख निवड झाली की आमचे या ठिकाणी उमेदची गायकवाड असतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी आता या ठिकाणी शिवसेनेवर खऱ्या अर्थाने पक्ष करून या ठिकाणी बापूंना बाजूने काम केले ते आमचे महाराष्ट्र टाकले. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ आज खऱ्या अर्थानं आपली ही निवडणूक या ठिकाणी पुरंदरच्या विकासाचे आहे विश्वासाचे आपण आणि विश्वासाचे आहे म्हणून आपण या काळामध्ये हे दोन उमेदवार दोन या ठिकाणी उभे राहिले. त्यांना या ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषद गटामध्ये आणि पंचायत समिती पोहोचवण्याचं काम आपल्याला या ठिकाणी मतदार लोकांनी करावं लागणार आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी
आपले सुमन जाधव या ठिकाणी परत गावात काम करत असताना त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेले गावात ज्या निवडणूक सरकारचा विकास करून सर्व सामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी या सुमन जाधव यांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून त्यांचं काम त्यांना या ठिकाणी आपण महत्वाच्या रूपाने या ठिकाणी जिल्हा परिषदेनंतर या ठिकाणी पोहोचण्याचं काम करणार. कारण जो माणूस ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना तो निश्चितपणे जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी ही विघटन होत या ठिकाणी सर्वसामान्यांपर्यंत काम निश्चितपणे करतील असं या ठिकाणी अपेक्षा होतो. आणि त्या दुसऱ्या घरातल्या ज्या महिला माता आहेत त्या भूपताई मोदी त्या दोन या ठिकाणी चांगलं काम करत असताना त्यांना असं आहे परंतु माझ्या असं अजून नाहीये. कारण का त्या सुद्धा महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं काम करतील. त्या महिलांबद्दल काही विकास असेल त्यांना या ठिकाणी त्या माध्यमातून काम करण्याचं या ठिकाणी काम संघटन काम करणार आहे. म्हणून मला सांगायचं की त्यांचा आवाज त्यांनी समिती केला पाहिजे. त्यांचा आवाज गेल्यावर तुमचा आवाज सांगणार आहे. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं त्यांना सुद्धा चांगल्या मार्गाने या ठिकाणी निवडून देण्याचं काम आपल्या या ठिकाणी करायचे. दुसरी गोष्ट म्हणजे बापूंच्या माध्यमातून परंतु या ठिकाणी जो विकास 2009च्या अगोदर करता आणि 2009च्या नंतर करता पुढे जैन तालुका देशामध्ये त्यावेळी नाव जातं ना त्यावेळी आदरणीय बापूंचं नाव या ठिकाणी घेतलं जातं. माईक वाला कोण आहे? त्या आवाज सगळा घुमतोय आणि तुला तू बसलायस तिकडे तुझ्या लक्षात आलं पाहिजे ना. या ठिकाणी बापूंच्या माध्यमातून 2009 नंतर या ठिकाणी विमानतळ असेल या ठिकाणी आपली योजना असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी गुंतवणूक या ठिकाणी प्रकल्प असेल तो या ठिकाणी आणून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी सुखी आणि आनंद करण्याचं काम बापू या ठिकाणी करतात. म्हणून आपण या ठिकाणी बापूंच्या पाठीमागं उभं राहून बापूंना या ठिकाणी बाबूचं काम या ठिकाणी करायचं. खरं तर या ठिकाणी मला या ठिकाणी सांगायचे हा जो आपला जिल्हा गट असेल किंवा या ठिकाणी म्हणून या ठिकाणी खऱ्या समोर गद्दारी कधी चुकायला जाणार नाही हे जनतेने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण बापूंच्या पाठवा घेऊन बापूंच्या हाताचं करायचं कारण हे उभं आहे या उमेदवारांच्या पाठवा करून आपण बापूंच्या हाताचं करणार आहे. कारण बापूंच्या या छत्रपती आहे. म्हणून या ठिकाणी सांगायचं की आपण येणाऱ्या 7 तारखेला या ठिकाणी शिवसेना जनसोय सभाही बदल लागून या ठिकाणी उमेदवारांना प्रचंड प्रमाणात निवडून देण्याचं या ठिकाणी काम करावं. या ठिकाणी मी थांबतो जयंत देणार. यानंतर धावपळीने एवढं म्हणून स्वतःची मनोगत व्यक्त करते. आजच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार संभाजी जाधव तसेच आमचे सहकारी मित्र सागर मोकाशी यांच्या पत्नी पूजाताई मोकाशी यांच्या प्रचारार्थ आज बापूंची आपल्या पिंपळे गावामध्ये जाहीर सभा आयोजित केली होती. आमचे पिंपळेचे सर्व सहकारी विवेक असेल, पप्पू असेल, योगेश असेल, किरण असेल, आशीर्वाद असतील, मी सर्वांचा नामोल्लेख करत नाही. परंतु मी अधिक वेळ न घेता बापू थोडं विकासाच्या बाबतीत मी थोडंच बोलतो. आपला विरोधी आपला खाका खाल्लेला उमेदवार लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय. लोकांना सांगतोय की ही विकास कामे विरोधी गणातील पुरंदर तालुक्यातील मी स्वतः केली. तर माझ्यासारखा एक तुमचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सांगतोय की त्यांना इतर पण असतील त्यांचे तर नसतीलच मला वाटते, पण असतील तर त्यांना निरोप पाठवा. हे पिंपळ तुम्ही पाहुण्याचं गाव म्हणताय, पण बापू आम्ही आमच्या पिंपळ्यामध्ये दोन्ही उमेदवारांना उच्च समर्थन देऊ असं ग्रामस्थांच्या वतीने मी जाहीर आवाहन करतो. बापूंचा आपल्या गावामध्ये जास्त काय बोलत नाही बापूंच्या बाबतीत, कारण की बापूंनी पहिल्यापासून विकासाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि आपले दोन्ही उमेदवार विकसनशील आहेत. आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो, बापू आमची सर्वसामान्य जनता आहे आणि अतिशय शेतकरी महिला असतील, शेतकरी बांधव असतील, यांनी आपल्या आमदारकीच्या वेळेस 350 मताचं लीड देऊन आपल्या पिंपळे गावाने तुम्हाला एक खारीचा वाटा दिला होता. तसेच या पंचायत समिती जिल्हा परिषद
इलेक्शनला सुद्धा आमचा पिंपळगावचा 100% खारीचा असेल असं मी माझ्या वतीने आमच्या गावच्या वतीने जाहीर निवेदन करतो आणि थांबतो. जय जय महाराज. किरणजी आपण 2 मिनिटात बोलायचंय. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे तसेच ज्यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी जमलेलो आहे ते जिल्हा परिषदचे उमेदवार संजयजी जाधव असतील आणि त्यानंतर पंचायत समितीसाठी उमेदवार उभे राहिलेले असतील ते सागरजी मोकाशी यांच्या पत्नी पूजाताई मोकाशी. तर आपण यांच्या प्रचारार्थ किंवा त्यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी सभा घेतलेली. तर थोडक्यात सांगायचं झालं तर बापू आज या ठिकाणी पिंपळे गावामध्ये विविध विकास कामे तुमच्या माध्यमातून झालेली आहेत. तुम्ही 3 वेळेस ज्या वेळेस तुम्ही आमदार होता किंवा तुम्ही आमदार नसताना जे गेले चांगल्या प्रकारे म्हणजे कोट्यवधी रुपयाची प्रत्येक वर्षी काम आमच्या गावाला तुम्ही देत आलेलं आहे आणि तुम्ही यापुढे देत आला. तर गावच्या वतीने किंवा गावच्या युवकांच्या वतीने थोडक्यात मागणी आम्ही करतो अशी की गावात आमची इथं जुनी तालीम आहे. तर तालिमीच्या जागेवरती आम्हाला व्यायामशाळेची आमची मागणी सर्व युवकांची. तर तेवढी आमची मागणी पूर्ण करावी ही आमची सर्व युवकांच्या वतीने मागणी आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या आम्ही मागच्या वेळी तुम्ही अहमदनगरमध्ये सभेसाठी आला होता तर बालडगर गावचं बालडगर धरणाचं आहे ना तुम्ही लोक पाटबंधारेमध्ये तुम्ही ते समाविष्ट करून घेतलेलंच आहे त्या धरणाला. तर त्याला जास्तीत जास्त निधी आणि त्याची गळती थांबवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहातच. तुम्ही ते आम्हाला केलं तर आम्हाला कुठल्याही दुसऱ्या पाण्याची किंवा दुसऱ्या कशाची गरज लागणार नाही स्रोतची. तर आमचं पिंपळे आणि अहमदनगर गावच्या वतीने आमची एवढी महत्त्वाची 2 कामं आहेत तर ते तुम्ही मार्गी लावत हीच आम्ही पिंपळे आणि अहमदनगर ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. तसेच आता उमेदवारांबद्दल सांगायचं झालं तर पुढच्या उमेदवारांनी आपल्या कामांचा म्हणजे शिवसेनेने केलेल्या कामांचा गैरवापर थोडक्यात करायचा धरलेले आहे किंवा त्याचा चुकीचा प्रचार करायचा धरलेला आहे. तर त्या सगळ्यांना बापू तुमच्या माध्यमातून सगळ्या शिवसैनिकांना तुम्ही वेळोवेळी आव्हान करत झालेलं आहे. पण पिंपळे गावात तुम्ही सांगावं की ही कामं प्रत्येक शिवसैनिक सांगतोय पण तुमच्या वतीने सांगावं की ही कामं शिवसेनेने केलेली आहे. ही बापू स्वतः तुम्हीच केलेली आहे. सर्वांना आम्ही पण सांगतोय तुमच्या माध्यमातून आज या ठिकाणी तुम्ही पिंपळे गावाला अहमदनगर गावाला ग्वाही द्यावी एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आपल्या गावातल्या ग्रामस्थांना सांगण्यात आहे आपल्या जे गावातले कमलाकर पोमन व सुमन रामभाऊ बजे यांच्यासाठी मुख्यमंत्री फंड विजय बापू शिवतारेंनी 1 लक्ष तातडीने मंजूर केल्याबद्दल मी बापूंचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करत आहे. कमलाकर पोमन यांनी समोर यायचे आणि विवेक जाते आपण सर्वांनी मिळून बापूंचा सन्मान करायचे. 2 लक्ष रुपये बापूंनी मुख्यमंत्री फंड अर्जंट तातडीने मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचा सन्मान करत आहे. जय भवानी. तू बारका शिवसैनिक कोण बोलतोय? महिला तालुका संघटनेच्या आदरणीय प्रियंकाताई गायकर कृपया आपल्या बरोबर व्यक्त करायची 2 मिनिटं. प्रियंकाताई गायकर. प्रथम जय महाराष्ट्र. एवढ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. बापूंवरचं प्रेम आपलं कायमच वाढत राहत आहे त्यासाठी आभारी. आज आपण इथे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटाचे जे आपले उमेदवार आहेत त्यांच्या प्रचार सभेसाठी उभे आहोत. तर आपण आज इथे का जमलेलो आहोत तर आपण विकास कामाची यादी घेऊन बसलेलो आहोत. विकास काम म्हणजे काय आपल्या भविष्यासाठी सुद्धा आपल्याला विचार केला पाहिजे. आपल्या मुलाबाळांचा विचार केला पाहिजे. ज्या व्यक्ती स्वतःच्या जीवाचा किंवा स्वतःच्या शरीराचा पण विचार करत नाहीये आमच्यासाठी 24 तास पडणारे असे बापू त्यांनी त्यांचा एम म्हणजे जे अजेंडा आहे विकासाचा अजेंडा त्यांनी ऑलरेडी तयार केलेला आहे. आपण सर्वांनी मिळून फक्त त्यांचे हात अजून बळकट करायचे आहेत आणि हात बळकट केल्यानंतर सर्वसामान्यांसाठी लढणारा आमचे बापू कायमच आमच्यासाठी उभे
राहतात हे सर्वांनाच माहिती आहे. पंचायत समिती जिल्हा परिषद ही एक आपल्याला अमूल्य संधी आहे की आपल्या बापूचे हात बळकट करा आणि आपला जो भविष्याचा अजेंडा आहे किंवा विकासाची कामं आहेत, जी धोरणं आहेत, जी बापूंनी पाहिलेलं जे विकसित तालुका आहे आपला, तो जो विकसित तालुका आहे ते करण्याचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून त्यांना प्रतिसाद द्यायचा आहे, त्यांना त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं आहे. आणि माझा विश्वास नक्कीच आहे की जिथे जिथे बापू असतील तिथे तिथे आमचे हात कायमच बळकट आहेत आणि कायमच बळकट राहतील. त्याच्यासाठी मला सर्वांना विनंती करायची आहे की जे आपले कॅन्डिडेट आहेत, उमेदवार आहेत, ते वेल एज्युकेटेड उमेदवार आहेत. असे नाही की बाबा की आपण कोणालाही एक उमेदवारी देतोय. उमेदवारी पण अशा लोकांना दिलेली आहे की जे वेल एज्युकेटेड आहेत, त्यांना त्यातलं नॉलेज आहे. आणि जसं आमच्या गावाचं आम्ही ठरवलं की आम्ही बाप्पू दुसरा पोल पडूनच देणार नाही, तोंटेवाडीमध्ये आम्ही दुसरा पूल उभा करणारच नाहीये. एक गाव आम्ही एक वचन फक्त धनुष्यबाण चालवणार आहे. कारण की जो विकास फक्त धनुष्यबाण करू शकतो तो विकास आतापर्यंत कोणीही केलेला नाही. माझ्या भविष्यासाठी किंवा माझ्या मुलांच्या भविष्यासाठी किंवा आपल्या भवितव्यासाठी आपल्याला लढणं उभं राहणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या बापूंचे, आपल्या उमेदवारांचे हात बळकट करा आणि त्यांना एकदम पूर्णपणे सुवर्ण संधी देऊन आपल्या विकासाच्या मार्गाने आपण चालत राहूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र. यानंतर उमेदवार बोलतील समिती जाधव. पूजाताई मोकाशी सुद्धा आपण बोलावं. जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ, मी प्रथम माझी ओळख करून देते. मी पूजा सागर मोकाशी, पंचायत समिती पिवडी गणातून उभी आहे. येणाऱ्या 7 तारखेस आपण धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने आम्हाला विजयी करावे ही माझी नम्र विनंती आहे. आणि पुढील 5 वर्ष मी तुमच्या सेवेस पात्र ठरेल याची मी तुम्हाला शाश्वती देते. आणि एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी बोलायचे निवडी गटाचे आपले उमेदवार समिती जाधव आपण बोलायचं. आज आपल्या पिंपळे गावामध्ये जिल्हा परिषद निवडणूक 2026 या प्रचारार्थ आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि पुरंदरचे भाग्यविधाते आमदार विजय बापू शिवतारे, तसेच आमचे मित्र विनुशेठ काकडे, तसेच आपल्या तालुक्याचे तालुका प्रमुख उमेशजी गायकवाड, मयूरजी मुळीक, पूजाताई मोकाशी, त्यानंतर विवेकजी दाते, किरणजी खेनट, पप्पूशेठ नवले, युवराजजी बोमन, योगेश दाते, अशोकजी बोमन, तुकारामजी बोमन, शशी बोमन, सर्वच उपस्थित पिंपळे पोमननगर गावातील सर्व ग्रामस्थ. आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर झाली आहे आणि त्यानिमित्त आज शिवसेनेकडनं माझी अधिकृत उमेदवारी मला दिली गेलेली आहे. त्याबद्दल मी बापूंचे प्रथमतः आभार मानतो. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला बापूंनी उमेदवारी दिली. आपणा सर्वांना माहिती आहे, मी परिंचे गावाचा सरपंच म्हणून 2010 ते 2020 पर्यंत मी कामकाज पाहिलेलं आहे. तसेच माझी पत्नी 2017 ते 2022 पर्यंत पंचायत समितीवरती पंचायत समिती सदस्य आणि 1 वर्ष सभापतीपद अशा या माध्यमातून विकास कामे वीरगणामध्ये मी केलेली आहे. परिंचे गावाचा आपण विकास बघत असताना आज वीरला जात असताना परिंचे गाव लागतं. परिंचे गावातील ग्रामपंचायत पहा, परिंचे गावाचं बस स्टँड पहा, परिंचे गावाची पोलीस आउटपोस्टची इमारत पहा. अख्ख्या परिंच्या गावामध्ये कुठेही म्हणजे गटाराचं पाणी दिसणार नाही. अंतर्गत रस्ते असतील, जलसंधारणाची कामे असतील, महिला सक्षमीकरण असेल, सर्व क्षेत्रामध्ये काम केलेले आहे. शासन आपल्या दारी माध्यमातून सर्वसामान्य लोकांना जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाच्या योजना सर्व लोकांपर्यंत, गोरगरीब लोकांपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचवलेल्या आहे. विजय बापू शिवतारे यांच्या नेतृत्वात काम करत असताना 2007 पासून निष्ठेने काम करत आलेलं. बापूंनी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी चोखपणे पार पाडलेली आहे. त्यामुळं त्याचं एक फळ म्हणून आज मला त्यांनी ती उमेदवारी दिलेली आहे. उमेदवारी देत असताना नक्कीच रसिकेच होती. अजून आपल्या आत्ता जे समोर आपले उमेदवार आहेत ते देखील आपल्या पक्षाकडनं इच्छुक होते. मी देखील इच्छुक होतो. आणि तिथं त्या दिवशी ज्या तिकीट वाटप चाललं होतं त्या दिवशी खूप असं थोडासा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला. मी देखील तिथं भूमिका मांडली की
जर पक्षाला त्रास होत असेल किंवा बापूंना त्रास होत असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे. शेवटी पक्ष टिकला पाहिजे, कारण की 2007 पासून आपण पक्ष बांधलेला आहे. आपण तळागाळात पोहोचलेलो आहे. वाडी वस्तीवर घराघरात जाऊन पक्षाची आणि बापूंची भूमिका मांडलेली, आणि आज हे त्या लावलेल्या रोपट्याचं वटवृक्ष झालेलं आहे. आणि त्या वटवृक्षाला धक्का लागताना नक्कीच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्रास होणार आहे. परंतु उमेदवारी देत असताना बापूंनी त्यांना सांगितलं की समीर ओपनमध्ये त्याचा दाखला निघेल नाही, त्याला परत संधी नाही. 20 वर्षानंतर जागा ओपन पडली आहे आणि तो 2007 पासून निष्ठेनं काम करतोय. आपण त्याला उमेदवारी देऊ आणि तुम्ही पंचायत समितीला राहा. पंचायत समितीकडून तुम्हाला परत सभापती पद पण देतो. त्यानंतर परत स्वीकृत सदस्य म्हणून जिल्हा परिषदेवर पाठवतो. येणाऱ्या म्हणजे निवडणुकीच्या 7 तारखेनंतर 9 तारखेला निकाली आणि 15 दिवसाच्या आतमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड होते. त्याला जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना भाऊंना पाठवण्याची बापूंनी सर्वांसमोर शब्द दिला. तरी देखील ते ठीक आहे तिथं हा म्हटले आणि त्यांनी जे करायचं ते दुसऱ्या दिवशी केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मला रात्रीचे 2 वाजता एका फोन आला की असं असं होणार आहे म्हणून. पण मला विश्वास नाही बसला. सकाळी 7 वाजता त्यांना फोन केला. भाऊ म्हटलं काय मी इकडनं तयारी करतो, किती लोक घेऊन यायचं काय यायचं ते सांगा, तुमची तयारी झाली का? हा म्हटलं मी माझ्या पत्नीचा फॉर्म पंचायत समितीला भरतोय, ती आलेली आणि मी तिला घेऊन ऑफिसला जातोय बापूंच्या आणि पेपर तयार करतोय. आणि 7 वाजता हे बोलले. तरी पण मला 7:30 वाजता 2-3 जणांचे फोन आले की भाऊ तिकडनं BJP मधून फॉर्म भरताय. मी प्रवीण डोळेंना फोन केला. प्रवीण डोळे इथे उपस्थित आहेत. प्रवीणना म्हटलं एक काम कर, पक्ष फुटण्यापेक्षा तू डायरेक्ट बापूंच्याकडे जा आणि बापूंच्याकडनं जाऊन AB फॉर्म घे आणि त्यांना घेऊन दे. काही मला मेल नसली उमेदवारी चालेल, आपला पक्ष टिकला पाहिजे, कारण की संघटना ही महत्वाची. परंतु हे तिथे गेले असता ताई तिथे गेल्या, परंतु ते आधीच घरातून पसार झालेले होते. म्हणजे त्यांना ती फुटुरी ही आधीच ठरलेली होती. फक्त ते आपल्याला सगळ्यांना कळवत होते. आणि कार्यकर्त्यांना सुद्धा तिथं आता इथे बरेच पिंपळ्यातले कार्यकर्ते त्या दिवशी उपस्थित होते. त्या सर्वांनी या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि कोणालाही विश्वासात न घेता ते तिकडनं त्यांनी उमेदवारी घेतली. म्हणजे जाणीवपूर्वक गाठील ठेवून त्यांना हा धक्का द्यायचा होता आणि आपल्या सर्वांच्या पाठीत कंजीर खुपसायचा होता. असो, जे झालं ते त्यांना लागला. परंतु स्वाभिमानी जनता नक्कीच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी आहे. प्रशासनाचा मला चांगला अनुभव आहे, विकास कामं करण्याचा मला चांगला अनुभव आहे. वीरगाणामध्ये मी जास्तीत जास्त जसं आता त्यांचा संपर्क इकडे होता, तशी बापूंनी माझ्यावरती वीरगाणाची जबाबदारी दिली. विविध जणांच्या तळागाळाच्या कार्यकर्त्यापर्यंत माझा संपर्क आहे. एका गावात मी 200-500 लोकांना तिथं सुद्धा मी ओळखतो. वीरसारख्या गावात 1000 लोकांना मी डायरेक्ट ओळखतो. तिकडं माझा चांगला संपर्क आहे. इकडं देखील माझा संपर्क हळूहळू चांगला वाढेल. आपण फक्त मला मतरूपी आशीर्वाद द्यावे आणि ही संधी मला द्यावी. विकास काम गुंजवणीचं काम असेल, आज बापूंच्या माध्यमातून गुंजवणीचं काम मार्गी लागतंय. 23 किलोमीटरची लाईन पूर्ण झाली. परिसराचं 4.5 किलोमीटरचं काम संपलंय. माहूरचं संपलंय. हरणीमधलं काम संपलंय. बाल्ला आणि राखमध्ये काम चालू आहे. भोर तालुक्यामधल्या बोरवली, सावरदारा, निगडे अशा 4-5 गावामध्ये काम चालू आहे. येणाऱ्या वर्षभरात ते काम पूर्ण होईल. त्यानंतर एक लाईन शिवरीमध्ये, परिसरातून एक लाईन शिवरीमध्ये येणार आहे आणि शिवरीमधून ती लाईन पिंपळे करून नारायणपूरपर्यंत जाणार आहे आणि एक लाईन जेजुरी ग्रामीणपर्यंत जाणार आहे. आपलं पिंपळ देखील सगळं संपूर्ण पाण्याखाली येणार आहे. जे बापूंनी शब्द दिला होता की दुष्काळात जन्मलं पण दुष्काळात मारणार नाही, तो शब्द आज खऱ्या अर्थानं खरा करताना दिसतोय. आपल्या सर्व पुरंदरकरांचं स्वप्न बापूंच्या रूपातून पूर्ण होणार आहे. बापू हा एक म्हणजे असा आपल्याला लाभलेला हिरा आहे की त्यांच्या माध्यमातून आज पुरंदरचा कायापालट होणार आहे. बापू सांगतात की मुंबईचं जसे नवी मुंबई झाले तसं पुण्याचं नवीन पुणे नक्कीच आपलं उदय राहील. आज एअरपोर्ट होतोय, IT पार्क येतोय, मेट्रो ट्रेन येते, अशी विविध विकास कामं होत आहेत. तरुणांना आणि सर्वसामान्य महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या सर्व कारणासाठी बापूंच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि बापूंच्या हात बळकट करण्यासाठी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेवर तसेच माझ्या सोबत असलेल्या पूजाताई यांना भरघोस मतदान करून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती निवडून द्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. आदरणीय बापूंना विनंती आहे. टोंपेवाडी गावचे काही तरुण कार्यकर्ते प्रवेशाकरता आलेले आहेत, तर त्यांचा प्रवेश 5 मिनिटांमध्ये आपण घ्यायचा आहे. मी नाव महेशजी कुंकर, विश्वासजी मांढरे, बाळा सुकर, काकाजी जगताप, संतोषजी मांढरे, आतिदोर गाडेकर, पवन मांढरे आणि जालिंदर मांढरे. जय भवानी, जय शिवाजी. त्यांना बापूंना विनंती करून विभाग प्रमुख म्हणून त्यांना पक्षाच्या वतीने पत्र स्वीकार करायचं आहे गाडेकर साहेबांनी. चला
जय भवानी. यानंतर महाराष्ट्राचे माजी मंत्री पुरंदरचा गोलंदाज मधुसूदन जयश्री पवार आणि पुरंदरचे विद्यमान आमदार आदरणीय विजयबापू शिवतारे यांना मी विनंती करतो आपण आपले मनोगत व्यक्त करायचे. फोटो घ्या कॅमेरा पुणे जिल्हा परिषद निवडणुका 2026 आणि त्याचप्रमाणे पुरंदर पंचायत समिती निवडणुका 2025 या दोन्ही निवडणुकीच्या दरम्यान जिल्हा परिषदेचे आमचे उमेदवार परिचय गावचे माजी सरपंच 2008 पासून माझ्याशी सतत खांद्याला खांदा लावून शिवसेनेचं काम करणारे आणि त्याचबरोबर जनतेच्या विश्वासात पात्र ठरलेले माजी सरपंच समीर जाधव, त्याचप्रमाणे भिंडी गणाचे आमचे उमेदवार सौ पूजा ताई मुकाशी या दोघांच्या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटणं दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो. गावामध्ये झालेली वेगवेगळ्या पद्धतीची कामं, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. 3 कोटीचा हरेश्वर माळा ते शिववी रोड आहे, बोगळे माळा 5 लाखाचा, वाल्ला वाल्लेकर रामभाऊ चव्हाण घरस्थ 10 लाख, शंकर खोमने घर ते प्रताप पोमनगर घरस्थ 7.5 लाख, नाईक पस्ती समाज मंदिर 10 लाख, खेनटाळे अंतर्गत रस्ता 5 लाख, हरेश्वर फाटा ते कामाने वस्ती रस्ता 15 लाख, युवराज पोमन घर ते हनुमान चव्हाण घर 5 लाख, तुकाराम आप्पा पोमन दुकान ते शिवाजी पोमन घर 5 लाख, हरेश्वर मळा अंतर्गत अमोल पोमन घर ते वाल्लेकर घर 5 लाख, पाटील वस्ती अंतर्गत रोड करणे पोमन नगर 15 लाख, पोमन नगर ग्रामपंचायत इमारत बांधणे 30 लाख, शरद पोमन घर ते वाडीची विहीर रस्ता सुधारणे 3 लाख, दळवी वस्ती पाईपलाईन करणे 3 लाख आणि पोमन नगर शाळा दुरुस्ती 4 लाख. टोटल 3,87 लाखाची ही काम आहेत. विरोधकांनी कोणी सांगावं 1 रुपयाचं त्यांनी इथे काम केलं. आता काही जण येऊन म्हणतात ही कामं मी केली. कामं कोणाचे आहेत? फंड्स कोणाचे? आमदार विजयबापू शिवतारे यांचे फंड्स आहेत. एखाद्याला शेती करायला मास्टर नेमला म्हणून तो बोलेल ही शेती माझीच आहे, हा सगळा ऊस आता सोमेश्वरला जाणारा माझाच आहे. विश्वासाने कामं करण्यासाठी जबाबदारी दिली, तालुका प्रमुख पद दिलं आणि म्हणून तुम्ही लगेच मालक बनायला निघाला. पक्षाशी गद्दारी करता. मला 2 महिन्यापूर्वीच माहीत पडलं होतं हे करणार आहे ते, आणि म्हणून मी असं ठरवलं की अगदी प्लॅन करून ठरवलं होतं की यांना 2 महिन्यापूर्वीच यांनी कुठे कुठे मिटिंग केल्यात, काय झालंय. फक्त नाटकबाजी आपल्या तरुण सहकाऱ्यांना शिवसैनिकांना गैरसमज करण्यासाठी बघा बघा माझ्यावर अन्याय होतोय. अरे आला कधी तू 2017ला हे शिवसैनिक पप्पू पासून सगळे आहेत ना, हे सगळेच्या सगळे तुकाराम पवार, विवेक दाताई, किरण खिमट, पप्पू नवले, युवराज रोमन, योगेश दाते, अशोक पवन, तुकाराम पवन, शशी पोमन, ही सगळी योगेश गोपने 2007 पासून लोकांच्या विश्वासात पात्र ठरलेली शिवसैनिकांची शिवसैनिक म्हणून खांद्याला खांदा लावून काम करणारे. तू उपऱ्यात 2017ला आला आणि परत तुला मग एवढं सगळं मिळून सुद्धा सभापतीपद दिलं, निवडून दिलं, परत तालुक्याची जबाबदारी दिली
आणि जे आता काय पैशाच्या जीवावर म्हणून पैसे तुम्ही वाटून हे करेल ना, ते पैसे सुद्धा बापूमुळे आले त्याच्याकडे, नाही तर यांची कफलत होते. दासमध्ये गेलेला माणूस होता. त्यामुळे 9 तारखेला तो रिझल्ट माहीत पडेल आणि परत निश्चितपणे स्वाभिमानी जनता आणि शिवसैनिक मिळून अशा माणसाला त्या शिवसेनेमध्ये गद्दारीला स्थान नाही. निश्चितपणे त्यांना त्यांची जागा दाखवेल. आता बापूंनी काय काम केलं, हे छोटी काम आहे. जरा आठवा 2008-9 आपली काय अवस्था होती पुरंदर तालुक्यात. सासवडून वीरला जाताना जरी मर्सिडीजचा ब्रेक दाबला तर गाडी 8-10 फूट फरफटत जायची. सगळं दगड आणि खडी. आज तुम्ही दिवे घाटातून गाडीत बसला तर 10व्या मिनिटाला जेजुरी पास करून पुढे वाल्यापर्यंत जात आहे. 14 साली मी असतानाच 14 साली गडकरी साहेबांनी हा सगळ्यांच्या विनंतीवरून पालखी मार्ग केला आणि त्याची आज फळ आपण बघतोय. खाली बघा, मी पुन्हा आमदार झाल्याबरोबर सुरुवात झाली. सलीम जरा फोन बोलते. सुरुवात झाली आणि हडपसर ते बीड हा रस्ता सुद्धा युद्ध पातळीवर आता काम होत आहे. जवळजवळ 60% रस्ता पूर्ण झालेला. इथे पत्रकार बसले आणि त्यांनीच मला काल परवा विचारलं की बापू, जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणुकीसाठी काय स्ट्रॅटेजी आहे तुमची, काय व्यूहरचना आहे. मी म्हटलं आमची दुसरी कुठचीच व्यूहरचना नाही. आमची स्ट्रॅटेजी एकच, तालुक्याचा विकास आणि तो निरंतर विकास. निवडणुका आल्या म्हणून नव्हे, 5 वर्ष 24 तास 12 महिने फक्त विकास विकास आणि विकास त्याची फळं आज देतात. 2008ला मी आलो, 2009ला जर मी आमदार झालो नसतं, पुरंदर उपसा पूर्ण झाली नसती. 15 वर्ष पडून होती अशी. ती पूर्ण झाली म्हणून मजुरीला जाणाऱ्या आमच्या माता भगिनी, टेकवडी असेल, पिसर्रे असेल, माळशिरस असेल, खाली मजुरीला जायच्या पिकअप मध्ये बसून यवतला वगैरे. आज पुरंदर उपसा 2012ला मी पूर्ण केला. पाणी झालं आणि त्याच्यामधून आमचे शेतकरी सदन झाले. आता चित्र उलट आहे. आता यवत आणि दौंड मधून महिला पिकअप मध्ये बसून वर मजुरी करायला कामाला येतात. याला विकास म्हणतात. मी आल्याबरोबर काय केलं तर रोड, एक सासवड सुपा रोड खूप खराब झाला. हॅम मध्ये तो रोड घेतला. किती किंमत आहे ते 2 लाख 5 लाख आपण मोजतोय, पण खऱ्या अर्थाने तालुक्याच्या विकासामध्ये किती पैसे जात आहेत हे महत्वाचं आहे. कधी कोणी आकडे सुद्धा ऐकले. 352 कोटीचा रोड आहे तो. 80% पूर्ण झाला. 80%. 10 मीटरचा कॉन्क्रीटचा रोड आहे. पिसवरे वगैरे सगळं. हे 5 वर्ष महाशय आमदार होते. आता काँग्रेस सोडली, बीजेपी मध्ये गेले. माणूस तोच आहे ना, वरचा भाग तोच आहे. 5 वर्षात रस्त्यातले खड्डे बुजवता आले नाही. खड्ड्यामध्ये डांबर टाकता आला नाही. वस्तुस्थिती आहे. पण मी त्यांची सत्ता असलेल्या सासवडच्या नगरपालिकेला 30 वर्षापूर्वी झालेली पाणी पुरवठा योजना, त्या पाणी पुरवठा योजनेसाठी 143 कोटी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांच्याकडून घेतले. टेंडर झालं, ऑर्डर झाली आणि आता काम सुरू झालं. किती? 143 कोटी. सासवड मधल्या रस्त्यांसाठी 12 कोटी. जेजुरीला सुद्धा 20-25 वर्षापूर्वी झाली. तिकडेही सत्ता होती. काय कामाचे नाही. प्रपोजल सुद्धा करता येईल. ते प्रपोजल केला आणि तिथे 78 कोटी रुपये आपण जेजुरीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी. आम्हाला 50 वर्ष आम्ही मतं देत आहे काँग्रेस राष्ट्रवादीला. 50 वर्ष आम्हाला फसवलं आणि कुजवलं. लोकांना पुजवलं ठीक आहे, तुम्ही देवालाही तेच अन्याय करता. अनेक वेळा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना अनेक देवस्थानांना, शिर्डी देवस्थान 500 कोटी, गजानन महाराज 400 कोटी, इकडे कुठे आणखी 300 कोटी,
महाराष्ट्रभर तुम्ही पैसे देत होता, पण या पुरंदरमधला संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलदैवत असणाऱ्या मल्हारी मार्तंडाच्या खंडोबाला बाकी 1 रुपया देत नव्हता. त्याला विजय शिवतरेंना जन्म घ्यावा लागला, मंत्री बनावं लागलं आणि मंत्री म्हणून 2018 साली मी तो विकास आराखडा केला. 349 कोटी. किती? 349 कोटी. कोटी आकडे 40 वर्षामध्ये पुरंदरच्या राजकारणात कुणीच केलेले नाही. अगोदरच्या राजकारणामध्ये आमचे हिशोब काय असायचे? किती टँकर लावले आम्ही, किती रोजगार हमीची कामं केली आम्ही, किती चारा छावण्या सोडून गुरं सांभाळले आम्ही, किती डोकी फोडली आम्ही गावात एकमेकांची, हे सगळे हिशोब असायचे. आता काय चाललंय? आता पुरंदरच्या राजकारणात आंतरराष्ट्रीय विमानतळ, देशातलं 2 नंबरचं विमानतळ आणि राज्यातलं 1 नंबरचं सर्वात मोठं विमानतळ, ज्याच्यामध्ये 14 जिल्ह्याचा सगळा शेतीचा माल देखील, पुरंदर मधले अंजीर आणि सीताफळ 3 तासात दुबईला पोहोचते. तरीशिवाय मला रेट मिळतील शेतकऱ्यांना. 14 जिल्ह्यातला शेतकऱ्यांचा माल इथून एक्सपोर्ट होतो. राज्यातलं 1 नंबरचं विमानतळ, सगळ्यात मोठं विमानतळ हे आहे आणि राज्यातलं सगळं महागडं विमानतळ सुद्धा आहे. 7 गावामध्ये 10.5 कोटी रुपये जमिनीचे येणार आहे. परतावा वेगळा. तो परतावा इतका महत्वाचा आहे त्यांचा की 15% परतावा. 100 गुंठे कोणी जमीन दिली त्याला 15% 15 गुंठे परत मिळाले तर 1 गुंठा तो 1 कोटी रुपयाचा असणार आहे. विमानतळाच्या जागेमधलं ते 15 गुंठे कमर्शियल प्रचंड फायदा आमच्या लोकांचा होता. आणि म्हणून विमानतळ असेल, IT पार्क असेल, वेगवेगळ्या योजना असतील, काय कोणाला विरोधकांना काय सांगते? मी म्हणतो तुम्ही 40 वर्षातला हिशोब द्या, 50 वर्षातला. काँग्रेस राष्ट्रवादीने, आता ते भाजप नाहीच आहे, ते फक्त काँग्रेसच आहे, फक्त कपडे बदलले. हिशोब द्या ना तुम्ही काय काय केलंय 50 वर्षात. बापूंनी 10-5 वर्षात मंत्री असताना आणि त्याच्या अगोदर विरोधी आमदार असताना सुद्धा जी कामं केली ते मी सांगू शकतो. तुम्ही कोणी चॅलेंज, आव्हान आहे, मोठी कामं दाखवा ना. 178 किलोमीटरचे रस्ते मी मुख्यमंत्री सडक योजनेतून जिल्हा परिषदेचे केले. जिल्हा परिषदेत एखाद्या रस्त्याला पैसे देताना वर्षातून 5 लाख 10 लाख डांबर मारायला थोडेसे 10 किलोमीटर रस्ता तर 1 किलोमीटर दिला, पुढचा 10वा किलोमीटर होता हे 5 किलोमीटर पहिले खराब झाले. सगळ्याचे सगळे रस्ते ॲट ए टाइम मी घेतले. अगदी तुम्ही देवाला जाणार आहोत, दक्षिण काशी ज्याला बोलतात व बारावीचे, तिथे काय नाव ते महादेव मंदिर, चतुर्मुखच्या मंदिरामध्ये तुम्ही वारवडीतून जो तुम्ही आत घुसता ते वारवडी पासून कुठे जात आहे? मंदिरावरून भिवरीमध्ये. तुम्ही इथून शिवरी मधून डायरेक्ट शिंदेवाडीत जात आहे. जुना जेजुरी रोड मी केला, तो जुना जेजुरी रोड झेंडेवाडीतून या रस्त्याला मिळायला आला. तुमच्या मेन रस्त्याला एक चांगला चौकोन तिथे तयार झाला आणि झेंडेवाडीतून तो रस्ता मी केला, तो 5-6 किलोमीटरचा रस्ता, जुना ग्रामीण जेजूर हायवे सारखा. त्याच्यामुळे त्याच्या दोन्ही बाजूला 7-12 आणि 5-12 सगळे हॉटेल उघडली. 2-2, 3-3 लाख रुपये काळे बोरकर, ती तुमच्या आमच्या घरातली सामान्य शेतकऱ्यांची पोरा 2-2 लाख 3-3 लाख रुपये दररोज कमवत आहेत. याला विकास म्हणतात. अनेक वर्ष 467 सिमेंट बंधारे, जेवढे काय ओढे नाले आहेत त्या ओढ्या नाल्यावर लाईन, हे सगळे 467 सिमेंट बंधारे आणि वाहून जाणारं पाणी करेमध्ये किंवा इकडे हे सगळं अडवलं. सासवडच्या बाजूने 27 बंधारे बांधले. इनामके मळा असेल, बोरकर मळा असेल, सगळ्या आजूबाजूच्या मळ्यांमधून मी ते बांधले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आणि आता ते सांगतात शेतकरी आठवड्याला माळव्याचे आम्हाला 30-30, 25-25 हजार रुपये येतात. काय आम्हाला करायचं पैसे? तुमच्या बाजूला पांगाऱ्यामध्ये गेलं तर पिनू काकडे बसलेले तिथे. 40 वर्ष नारळ फोडला जायचा. वडाची मळई, दत्तासाहेब वडाची मळई 40 वर्ष नारळ फोडायचे. काळा दरा की काळा टाका असा आणि वडाची 2 नाव. पाझर तलावातून
दपा तलाव लघु पाटबंधारे तलावात कन्व्हर्जन काही झालं नव्हतं. मी मंत्री झाल्यानंतर त्याचं पूर्ण फटाफट हे करून घेतलं आणि आज वडाची मळी पूर्ण तयार झाली. 12,65,00,000 रुपये खर्च करून त्या पाझर तलावाचं कन्व्हर्जन आपण लघु पाटबंधाऱ्यात केलं आणि कम्प्लीट कॉन्क्रीटची वॉल बांधून लोकांना त्याचा 65 MCF जवळजवळ पाणी आज तिथे आहे. मी परवा तुमच्या गावात आलो. सतत विकासाची नजर मला कोणी तुम्ही सांगितलं, आता मला सांगितलं की बा ते आठवण करा, पण तुम्हाला मीच बोललो होतो. तुम्ही दुपारी बोलला होता, पण मी जेव्हा आलो होतो 15 दिवसापूर्वी त्यावेळेस पाहिलं तुम्ही मला सांगत होता याच्यात लिकेज काढा, लिकेज पाणी हे होती आणि लिकेज काढलं तर असं 1000 एकर खाली आणखी क्षेत्र होईल. मी म्हटलं लिकेज काढून इथे चालणार नाही. त्या लिकेजच्या घरामध्ये या तलावाला आपण लघु पाटबंधारे परावर्तित करू, म्हणजे धरणाची भिंत अशी तशी RCC ची पूर्ण भिंत ही होईल. रस्ता थोडे दिवस बंद करावा लागेल कारण ते खोदकाम केल्यानंतर एकदा भिंत तयार झाली बुजवली की परत रस्ता आपण करून घेऊ. आणि त्याच त्याला लागून पाईपलाईन करून आउटलेट त्याला करून आणि आउटलेट करून सगळे जेवढे बागायत आहेत ना खाली अजून 1000 एकर व्हायचं त्या सगळ्यांना पाणी देण्याची व्यवस्था करू. आणखी एक मागणी तुम्ही नाही केली पण मी तुम्हाला सांगतो, हा लपा तलाव कोणत्याही परिस्थितीमध्ये गुंजनच्या बरोबरीने पूर्ण होईल. 5 ते 8 महिन्यात आपण पूर्ण करू. आणि गुंजवणीची जी लाईन जाते आहे पावसाचं पाणी 3 महिने 4 महिने 1000 एकरचं खाली आणखी तुम्ही केलं बागायत तर पाणी कुठे पुरणार. गुंजवणीच्या लाईन मधून एक वॉल मी तिथे देतोय की वर्षातून 4 वेळा तुम्हाला पाणी गुंजवणीचं पाणी सोडून तो तलाव भरला जाईल. विजन अक्कल म्हणून म्हणतो वरचा माळा असावा लागतो, नाही तर मग काय फायदा नाही. वाया जातात 5-5 वर्ष. 5 वर्षामध्ये गुंजवणीचा 1 इंच पाईपलाईन झाली नाही. आज 23 किलोमीटर पाईपलाईन करून आणि त्यावेळेस तर फसवणूक करत होते, खालून लाईन देत होते जेवण मांडकीतून. ओरिजिनल माझी जी लाईन होती तशी लाईन मी आता तोंडाल परिचे हरणी वाल्याच्या बारावाड्या करत आपण राखेपर्यंत जातो. खरा दुष्काळी 90% भाग हा वंचित राहिला असता पाण्यापासून. कागदावर फक्त दिसलं असतं पाणी जाईल. 741 मीटरवर धरण आहे, 720 मीटरवर वाल्ला आहे आणि 620 मीटरवर जर तुमची जेवण मांडकीची लाईन जर मेन लाईन तुम्ही लिहिली असती तर काय उलटा पाईप लावला असता का 12 इंच 15 इंच समजा माहिती लावला जरी असता 25 किलोमीटर मध्ये कुठे ना कुठे जरी शेतकऱ्यांनी भोकं पाडली असती तर एक थेंब सुद्धा वाढलेला किंवा खऱ्या दुष्काळी भागात निघाला. आपण बदल केला आणि 1300 कोटीचं काम आता 1882 कोटी झालं आहे. 245 कोटी रुपये दिले गेले म्हणून हे काम आता फास्ट होतं. ज्याला विकास म्हणतात निव्वळ गंडवलनिधी करायची. याच्या अगोदरचं राजकारण पुरंदरमधलं कसं होतं जे मला सांगतात, मी कधी गेलो नाही तिथे, पण गेल्या 25 वर्षातलं राजकारण हे नेहमी असं असायचं की सकाळी 8-8:30ला सगळ्या पक्षाचे टगी नाश्त्याला जमायचे. मग काल मी माळशिरसला 5 एकरची किशोर पावती मारली. दुसरा सांगा आहे खोडीतला मी 3 एकर मारली. हे सगळे जेवढे होते राजकीय लोक, कोणी नावं घ्या कोणाची, सगळ्यांचे धंदे हे गोरगरिबांना लुटले. आजही पुरंदर तालुक्यामध्ये जे उमेदवार उभे आहेत ते कोण आहेत? बाप आजोबा एका पक्षात, बाप एका पक्षात आणि पोरगा आता लढतोय इंग्रज कॉन्ट्रॅक्टर. तो धनिक आहे, पैसा आहे म्हणून काय संबंध आहे समाजकारणाचा आणि राजकारणाचा तुमचा? पैसे आहेत म्हणून ही पुरंदरची जनता स्वाभिमानी जनता आहे, विकत झालेली जनता नाहीये. काय संबंध आहे म्हणून काल मी मासिरे सांगितलं डिपॉझिट जप्त झाली पाहिजे त्यांची. तुम्ही काम करा, 5-10 वर्ष समाजात काम करा, झटा खपा, मग तुम्ही हे करा. आता समीर गेली 20 वर्ष माझ्याबरोबर काम करतो. पूजाचा सागर मोकाशी माझ्यावर गेले पण 10 वर्ष काम करतो. लोकांमध्ये कामं करा. ही सगळी पप्पू पासून सगळी शशी असेल, अशोक असेल, सगळे लोक
कामं करतात ना, काही ना काहीतरी, कोणाचं रेशन कार्ड असेल, कोणाचं काय असेल, कोणाचं पोलीस स्टेशन असेल, कोणाचं हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असेल, जेव्हा तुम्ही काम कराल त्यावेळेस तुम्ही पात्र होता प्रतिनिधी बनायला. नीरा कोळेरेमध्ये दुर्गाड यांची मुलगी, ही माझी मुलगी आहे म्हणून तुम्ही तिला निवडून द्या. काय संबंध बाबा, काय संबंध? 40 वर्ष ज्यांना लालबत्ती दिली गेली होती, काही करू शकले नाही, काहीही करू शकले नाही, इतका अकार्यक्षम माणूस. आता बोलतो माझ्या पोराला जिल्हा परिषदेने निवडून द्या, गौरव होते. काय, व्हॉट इज दिस? काय कॉन्ट्रीब्युशन काय तुमची समाजाच्या प्रती? आता ह्याच पुढे वर गेलो तुमच्या वीर भिवडीमध्ये गंगाराम जगताळे, मुलगी माझी, तिला निवडून द्या. काय कारण? ही सगळी माणसं जी मी आज उभी केलेली आहेत ती सर्वसामान्य घरातली आहेत, पैसेवाले नाही आहेत, लाख रुपये खर्च करायची सुद्धा कॅपॅसिटी नाही अशी मंडळी. पण ही जर उद्याची पिढी तयार झाली तर पुढे तो त्यावेळी मी गाडी परत ऐकत असतो, महिना 2 महिन्यातून ऐकतो. ही पुरंदर मधील 100 भुक्कड पपुडारी भंगारा, आणि त्यांनी इतकं बारकाईने विश्लेषण केलं होतं. खऱ्या अर्थाने या त्या निवडणुकीच्या दरम्यान गावात हे सगळे टगेगिरी 40 वर्ष करणाऱ्या लोकांचं कोणी ऐकलं नाही आणि सगळे भंगारात गेले. त्यात आता राहिले, आता त्यांनी म्हणून पुढच्या पिढ्या ऐकलेले. त्यामुळे आपण सर्वांनी सावधपणे काम केलं पाहिजे. डिपॉझिट त्यांची जप्त केली पाहिजे आणि चांगली माणसं निवडून दिली पाहिजे, जी तुमच्या कामाला येतील, ज्यांच्या दारामध्ये किंवा ज्यांना हात तुम्ही मारू शकता. अनेक कामं, आता सार्वजनिक कामं आणि शासकीय कामांबरोबर आमदार म्हणजे फक्त मिरवण्यासाठी नसतो, आमदार हा कुटुंब प्रमुख असतो. आताच 2 उदाहरणं, 1-1 लाख रुपये आमचे मुख्यमंत्री सहायता निधी दर महिन्याला कमीत कमी ॲव्हरेज 2-3 लाख रुपये पर डे. काल 4 लाख रुपये आपण याच्यामध्ये दिले, वीर बिवडी गटामध्ये 4 लाख रुपये. ॲव्हरेज 1 लाख, 2 लाख, 3 लाख दररोज, म्हणजे किती झाले ते साधारणतः 1 कोटी रुपये. गोर गरीब माणसाला त्याची बिलं कमी करणे, त्याला मदती मिळवून देणे, जीव वाचवणे. काल मी माळशिरस मध्ये होतो आणि तिथे ती कोमल बोरा की नेमकी ती सुद्धा आली. अचानकपणे मला रात्री 11 वाजता तिचा फोन होतो, रडायला लागते. मी म्हटलं अरे काय, तू काय झालंय ते तर सांग. आणि त्यांनी मला फोन केला, तिने म्हणे मला असं डॉक्टरांनी दुपारी चेकअप केलंय, माझा नवरा 27 वर्षाचा आहे, मी 25 वर्षाची आहे, आणि त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं इमिडिएट 24 तासात ऑपरेशन नाही केलं तर कधी हा पोरगा जाईल. आता मी म्हटलं बऱ्याच वेळा डॉक्टर घाबरत असतात, म्हटलं मग तुझं ECG BCG रिपोर्ट पाठव. आणि म्हणून रिपोर्ट तिने पाठवले मला. मी रणजित जगतापूर आपलेच आहेत, अतिशय हुशार माणूस डॉक्टर आहे, पुणे जिल्ह्यातला 1 नंबरचा हार्टचा सर्जन आहे. रणजित जगतापांना मी फोन केला, ते म्हणे बापू मला रिपोर्ट पाठवा. लोक बोलतात कधी कधी डॉक्टर तो मला रिपोर्ट पाठवा. मी तोच रिपोर्ट फॉरवर्ड केला व्हॉट्सअपवरून. 10च मिनिटात त्यांचं मला फोन आला, बापू खरोखर सिरियस आहे पेशंट, इमिडिएटली उद्या सकाळी पहाटे याचं ऑपरेशन केलं पाहिजे, कधीही हा जाऊ शकतो. पैसे नव्हते. रात्री इनामदार हॉस्पिटलला त्यांचे मालक इनामदार त्यांच्याशी मी बोललो, म्हटलं बाबा ऑपरेशन थिएटरला 1 लाख 2 लाख लागतात तर थोडं आम्हाला कन्सेशन द्या. ते म्हणे बापू 4 वर्षापूर्वी मी अडचणीत असताना, मला फसवलेलं असताना, वयस्कर 78 वर्षाचे इनामदार, डॉक्टर इनामदार आणि मोठी कॉलेजेस चालवतात, मेडिकल कॉलेज देखील, त्यांनी सांगितलं की मी एका कार्यक्रमात मला भेटलो आणि माझ्यावर खूप मोठं बालंट होतं. माझ्या समोर तुम्ही कमिशनरला फोन करून सांगितलं गेलं आणि त्या बालटातून मी बाहेर पडलो. एखाद्या राजकीय माणसाने मला 1 कोटी मागितले असते तरी मी दिलं असते आणि या बालंटातून बाहेर पडलो असतो. पण तुमच्यासारख्या माणसाने 1 रुपयाने, चहाने
आणि ऐकून घेतलं आणि अर्धा तासात लगेच फोन करून सांगितलं माझं संकट दूर झालं. हा पेशंट नव्हे, याच्या पुढेही तुमचे कुठचे पेशंट आले तरी मी ऑपरेशन थिएटरचे पैसे घेणार नाही. आणि फ्रीमध्ये तिथे तिला करायला लावलं. 1-2 लाख रुपये मी मुख्यमंत्री सहायता निधीतून लावले आणि त्याचा जीव वाचला. कालच मी गेलो होतो तिथे. त्याची कोमली आली होती, नवरा कसं एकदम फिट आहे, पण काही चिंता नाही. हे कुटुंब प्रमुखाचं काम असं वाटला, आधार वाटला पाहिजे अख्ख्या तालुक्याच्या लोकांना. कुठे काय झालं, बापूला फोन केलं तर काम होणार. अडचणी कितीतरी लोकांना वाचवलं. आणि म्हणून फक्त मिरवायला म्हणून जो कोणी येत असेल तर अशा लोकांना उभं नाही केलं पाहिजे. पुढचं भविष्य खूप मोठं आहे पुरंदरचं. राज्यामध्ये 1 नंबरला आहे. IT पार्क, तुमचं एअरपोर्ट नंतर तुमची MIDC वाढवतोय मी, त्याच्यानंतर रोजगार तिथे वाढतोय, गुंजवणीचं पाणी येत आहे. ओव्हरऑल एवढी प्रगती होणार आहे की जशी आज पुरंदर उपसामध्ये पूर्व पट्ट्यामध्ये जी प्रगती आहे तशीच प्रगती शेतकऱ्यांची गुंजवणीच्या पाण्यामधून 1.5 वर्षात होणार. पहिली मेन लाईन तर मी वर्षभराच्या आत सोडणार पाणी. सर वरून पाणी जात आहे. आता बा खालून नेली होती, दुष्काळ असेल, वर 2700 मिलीमीटर पाऊस आहे. वरून लाईन आता ग्रॅव्हिटी जात असल्यामुळे वरून वॉल उघडला की धोधो पाणी ओढ्याने, नाल्याने, पाझर तलाव सगळीकडे भरलं जाईल. कल्याण होईल त्याच्या. आणि म्हणून मित्रो, अतिशय महत्वाचा हा होमवॉर्ड आहे वीरभिडी. आणि वीरभिडीचा प्रचार सगळ्यात शेवटी सगळं करत मलाच काल रात्री चिंता वाटल्याने म्हटलं एकही आता समीरला वाटतं लय मी प्रसिद्ध आहे त्यामुळे होईल नाही गेला येतो. आणि म्हणून निश्चितपणे प्रचंड बहुमताने निवडून द्या, आपलं धर्म कर्तव्य करा, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करतो. दत्तात्रय गाडेकर टोळपेवाडीजी यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. आणि ताईंनी सांगितलंय आम्ही भूत सुद्धा दाखवून देणार नाही. निश्चितपणे अशा पद्धतीचं काम आणि अशी नवीन पिढी तयार झाली तर आपलं भवितव्य खूप मोठं आहे. उद्याचं मुंबई नवी मुंबई, दिल्ली नवी दिल्ली, तसं पुणे आणि नवीन पुणे आपलं सगळं होणार आहे. आणि हा सगळा भाग विकसित होणार आहे. हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी, हजारो तरुणांना व्यवसायाच्या संधी. आणि म्हणून निश्चितपणे आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीचं मतदान करावं. 1 नंबरचं मतदान विधानसभेला झालं त्याच्यापेक्षा जास्त मतदान व्हावं आपल्याला, अशा प्रकारची विनंती करतो. पुन्हा एकदा धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटणं दाबून आपण त्यांना विजयी करावं. तालमीचा एक विषय राहिला, लपाचा तलाव घेतलो. तालीम तुम्हाला पुढच्या महिन्याभरामध्ये, दीड महिन्यामध्ये तालीम हवी आहे की तालमीचं साहित्य, व्यायामशाळेत जागा आहे का? जागा आहे, बांधून घेऊ. आणि त्याच्यानंतर मग स्पोर्ट्सच्या कोट्यातून आपल्याला बाकीची सगळी आमदार फंडातून जागा बांधू. आणि जिल्हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्पोर्ट्स निधी जो आहे तर त्याच्यामधून सगळ्या मशीन्स वगैरे आहेत त्या आपण घेऊ. 2 ते 3 महिन्यामध्ये निश्चितपणे आपण हे सगळं काम करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना पहिल्यांदा विनंती करतो आपण आभार मानायचे.